नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला शिवलेले ब्लाऊज दाखवणार आहे आणि त्यांची शिलाई किती घेतलेली आहे तेही दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या ब्लाऊजची शिलाई ठरवता येईल। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन मी जे व्हिडिओ टाकत जाईल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर हे बघू शकता 13 ब्लाऊज शिवलेले आहेत मी। तर 13 ही ब्लाऊज मी एक एक करून दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा ब्लाऊज आहे, तर पैठणी सारखी साडी होती त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे। देवसेनाबाई शिवलेली आहे, हे बघा। आणि इथे लेस वगैरे काहीच लावलेलं नाहीये, फक्त देवसेनाबाई आहे। आणि मागे नॉट सोडून दाखवते, मागे मटका गळा घेतलेला आहे। आणि एक फूल लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर त्याला असं खाल नॉड लावलेले आहे आणि एक बटन लावून घेतलेला आहे आणि रेडीमेड दोरी लावलेली आहे आणि ब्लाऊजचं लटकन बनवलेलं आहे। खूप सुंदर असा ब्लाऊज बनलेला आहे। मेहंदीच्या साडीवरचा ब्लाऊज आहे हा। आणि समोर प्रिन्सेस कट घेतलेला आहे। तर याची शिलाई मी घेतलेली आहे 300 रुपये। खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हा। तर 34 साईजचा हा ब्लाऊज आहे, पहिला ब्लाऊज। आता हा दुसरा गोल्डन साडीवरचा ब्लाऊज आहे। यालाही मटका गळा घेतलेला आहे, रेडीमेड नॉट लावून त्याला लटकन लावून घेतलेले आहे। तर हा मटका गळा घेतलेला आहे, सेम यालाही फूल लावलं आहे, रेडीमेड नॉट आणि त्याला खाली लटकन त्याच कपड्याचे बनवलेले आहेत। आणि ही बाई आहे, तर ही अशी पफ बाई आहे, ट्रेंड मध्ये खूप आहे ही बाई। आणि समोरचा प्रिन्सेस। तर याची शिलाई मी 400 रुपये घेतलेली आहे, कारण इथे ही लेस आपण आणतो ही खूप महाग भेटते, म्हणून आपण याची शिलाई 400 रुपये घेतलेली आहे मी। तर हा तिसरा ब्लाऊज आपला, समोरचा प्रिन्सेस कट आहे, समोरचा गळा देखील प्रिन्सेस आहे आणि गोपी बाही शिवलेली आहे, बघू शकता। आणि ही लेस मी त्याला लावून घेतलेली आहे। तर ही लेस लावायचं खूप झंझटचं काम असतं, म्हणून ही लेस शक्यतोवर टाळा, कारण की ही पूर्ण लेस आपल्याला हाताने लावावी लागते आणि हातानेच लावलेली आहे मी, सुई दोऱ्याने स्टिच केलेली आहे। आणि मागचा आहे तर तो मटका गळा आहे आणि बघू शकता एका साईडने मी फूल लावलेला आहे, जसं कस्टमरनी सांगितलेलं होतं सेम त्याच पद्धतीने। आणि रेडीमेड दोरी आणि त्याला मी कपड्याचेच लटकन लावलेले आहेत। तर आपण जे बाजारातून लटकन आणतो तर ते लवकर खराब होऊन जातात आणि हे लटकन आपले कपड्याचे लटकन कितीही दिवस खराब होत नाही, म्हणजे ब्लाऊज जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत खराब होत नाही, म्हणून आपण याच्यात लटकन आणि लेस लावून घेतलेली आहे, बघू शकता गोल्डन कलरची। तर याची शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे। तर ही आहे लाडकी ताई साडी, त्याच्यावरचा ब्लाऊज आहे हा। आणि बघू शकता सिंपल ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आणि मागचा गोल गळा दोरी आणि सेम कपड्याचेच नॉट बनवलेले आहेत, रेडीमेड दोरी आहे। तर याची शिलाई मी 150 रुपये घेतलेली आहे। हा बघू शकता हा किती मोठा ब्लाऊज आहे, म्हणजे सर्वात मोठी साईज, म्हणजे 40 छातीचा ब्लाऊज आहे। आणि समोरचा
भाग कटोरी शिवलेला आहे आणि मागे गोल गळा घेऊन लेस लावलेली आहे। याची सुद्धा मी 150 रुपये शिलाई घेतलेली आहे। खेडेगावात जेणेकरून जास्तीत जास्त शिलाईचे प्रमाण हे खूप कमी आहे। जर शहरात हे ब्लाऊज शिवलं असतं तर याची 200 ते 250 पर्यंत शिलाई गेली असती, पण खेडेगावात जास्तीत जास्त बाया शिलाई देतच नाही। 150 रुपये द्यायला सुद्धा मागे पुढे करतात, तर याची मी 150 रुपये शिलाई घेतलेली आहे। बघू शकता, हा एक नवीन काहीतरी मटका गळा घेतलेला आहे आणि डबल लेस लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती ही सुद्धा मी फूल काढलेला आहे। बघू शकता हे फूल आणि याचे नॉड थोड्याशा फॅन्सी बनवलेले आहेत। हे बघा, फ्रिल बनवून घेतलेली आहे आणि त्याला हे वरती असं लेस लावून मग तयार केलेले आहे। खूप सुंदर दिसत आहे नॉड। तर रेडीमेड दोरी आहे, नॉड बनवलेले आहेत आणि समोरचा आहे तर तो प्रिन्सेस कट आहे। बघू शकता, बाहीलाही नाही आणि कुठेच डिझाईन नाही केलेली, फक्त डबल लेस लावलेली आहे। एक फूल आणि हे याची मी शिलाई 200 रुपये घेतलेली आहे। बघू शकता, हा एक ब्लाऊज। ही डिझाईन करायला खूप अवघड असते, कॅनव्हास पेपर लावावा लागतो आणि ही डिझाईन बनवलेली आहे पाठीमागे आणि याला सुद्धा मी फ्रिलवाले लटकन बनवलेले आहेत लेस दोरी लावून। बघू शकता, थोडेसे मोठे आहेत पण खूप सुंदर, जेव्हा ब्लाऊज घातलं ना तेव्हा मागे खूप सुंदर दिसतात हे लटकन, छान आहेत। आणि समोरचा आहे तर तो प्रिन्सेस कट आहे, हे बघा। तर याची मी शिलाई 350 रुपये घेतलेली आहे। तर हे बघा, 8वं ब्लाऊज आहे हे। याची मी गोपीबाई शिवलेली आहे। गोपीबाईची पद्धत कमी झाली होती, पण आता सध्या अजून ट्रेंड आलेला आहे गोपीबाईचा। तर मागे मटका गळा घेतलेला आहे। गोपीबाई शिवायची होती म्हणून हे मी स्टोन पाठीवरती घेतलेले आहेत, नाहीतर आपल्याला बाहीवरती पाहिजे होते ते स्टोन, पण गोपीबाई असल्यामुळे हे स्टोन कट झाले असते, म्हणून मी गोपीबाई होती म्हणून मी इथे पाठीवरती घेतलेले आहे। मटका गळा लेस दोरी लावून घेतलेली आहे। याचे सिंपल लटकन बनवलेले आहेत आणि समोरचा प्रिन्सेस कट बघू शकता, याचाही समोरचा प्रिन्सेस कट आहे। तर याची मी 200 रुपये शिलाई घेतलेली आहे, 200 रुपये। आधी एक ब्लाऊज दाखवलं त्याच कस्टमरचा हा दुसरा ब्लाऊज आहे, कटोरीचा ब्लाऊज आहे। तर 40 साईजचा हा ब्लाऊज आहे, म्हणजे 10 गडीचा। तर समोरचा कटोरीचा पार्ट आणि मागे गोल गळा आणि 6च्या स्लीव्ज आहेत। तर याची सुद्धा मी 150 रुपये शिलाई घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घेऊ शकता। तर हा देखील गोल्डन साडीवरचा ब्लाऊज, पण हा थोडासा कलर डाऊन आहे, म्हणजे हिरवा कलर आहे, एवढा खास उठावदार दिसत नाही। तर या बाहीवर मी अशी डिझाईन बनवलेली आहे, ही सध्या खूप चालू आहे। लांब बाही शिवायची असेल त्याला सुद्धा चालते ही डिझाईन, आणि शॉर्ट बाही शिवायची असेल त्याला सुद्धा। आणि असे मणी लावून घेतलेले आहेत, बघू शकता। घातल्यानंतर छान लुक येतो हिचा। आणि इकडे सुद्धा ही जी लेस लावलेली आहे मी, तर ती लेस मी हाताने स्टिच केलेली आहे। जर तुम्ही हाताने स्टिच करत असाल तर 10-20 रुपये एक्स्ट्रा शिलाई घ्यायची आहे। आणि समोरचा प्रिन्सेस कट आहे, समोरचा गळा देखील गोल आहे
आणि मागचा गळा आहे तर तो मी पान गळा घेतलेला आहे, दोरी लावून घेतलेली आहे रेडीमेड. प्रत्येक ब्लाऊजला मी रेडीमेड दोरी लावते. आणि हे कपड्यातले लटकन आहेत आणि छोटासा पॅच बनवून घेतलेला आहे मी इथे. खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे आणि गळाही सुंदर आलेला आहे, बघू शकता. तर याची मी 350 रुपये शिलाई घेणार आहे. तर हा एक पिस्ता कलर. जास्तीत जास्त आमच्याकडे कटोरीचेच ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट हे दोनच चालतात. फोरटक जास्तीत जास्त कुणी घालतच नाही इकडे. खेडेगावात फोरटक्स कुणालाच आवडत नाही. तर कटोरीचा समोरचा भाग आणि गोलगळा 4.5ची बाही आहे आणि मागचा सुद्धा गोलगळा घेतलेला आहे. याला मी दोऱ्या लावलेल्या नाही आहेत, कस्टमरनी जसं सांगितले त्याप्रमाणे. आणि याची सुद्धा मी 150 रुपये शिलाई घेतलेली आहे. हा बघा, आपला हा 12वा ब्लाऊज आहे. तर याला सुद्धा गोपीबाई शिवलेली आहे, अशी लेस लावून घेतलेली आहे. कारण की हा ब्लाऊज पीस होता तर त्याला कुठलीच बॉर्डर किंवा लेस वगैरे नव्हतं, म्हणून मी आपली जी लेस भेटते ना ब्लाऊजला लावायची तीच लेस लावून घेतलेली आहे. बाहींना बघू शकता छान अशा गोपीबाही चालू आहे सध्या. आणि मागे मटका गळा घेऊन रेडीमेड नॉड लावून लटकन तयार केलेले आहेत. आणि याची मी 250 रुपये शिलाई घेतलेली आहे. आणि हा शेवटचा ब्लाऊज आहे, बघू शकता. हा 13वा ब्लाऊज आहे. तर हा सुद्धा हेवी साईज मध्ये आहे. याचा मी बाहीला जोड, म्हणजे हेवी साईज जर ब्लाऊज आलं आणि जर काठाला असे वर्क आले तर बाहीला जोड कसा द्यायचा तो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि हेवी साईज मध्ये जास्तीत जास्त काम असतं आणि लवकर ब्लाऊज शिवला जात नाही. तरी सुद्धा इकडच्या बाया जास्त शिलाई द्यायला मागे पुढे करतात, बघू शकता. मागे गोलगळा आणि एकाच कस्टमरचे हे 3 ब्लाऊज आहेत. तर याची मी 150 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई ठरवू शकता किंवा घेऊ शकता. आपल्या कामावर असतं, आपण जेवढी मेहनत केली तेवढी आपल्याला शिलाई घ्यायची आहे. आपण कस्टमर सांगतच असतं की आम्हाला एवढी शिलाई द्यायची नाही, तेवढी शिलाई द्यायची नाही, पण आपलं काम, आपली मेहनत किती आहे ते बघायचं आणि मगच शिलाई घ्यायची आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.